राज्यात कुठेच एकत्र न आलेली ठाकरे आणि शिंदेंची शिवसेना चाकणमध्ये एकत्र आलेली आहे। शिंदे शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मनीषा सुरेश गोरे यांचा अर्ज भरायला स्वतः ठाकरेंचे स्थानिक आमदार बाबाजी काळे आणि शिंदेंचे आमदार शरद सोनावणे उपस्थित होते। तर याबाबत बोलताना आमदार बाबाजी काळे यांनी खेड आळंदीचे दिवंगत आमदार सुरेश गोरेंच्या पश्चात ही पहिली निवडणूक पार पडतीये आणि त्यांच्या पत्नी नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी उभ्या राहिल्यात। अशा प्रसंगी राजकारण बाजूला ठेवून दिवंगत आमदार गोरेंना आदरांजली म्हणून आम्ही केवळ नगराध्यक्ष पदासाठी मनीषा गोरेंना पाठिंबा दिल्याचं त्यांनी सांगितले। चाकण शहराचं नगराध्यक्षपद हे महिलेसाठी राखीव आलेलं आहे आणि त्या ठिकाणी स्वर्गीय सुरेश भाऊ गोरे यांच्या पत्नी मनीषाताई गोरे त्या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जाणार आहेत। त्यामुळे तिथं गट तट पक्ष न पाहता सर्वांनी एक विचार केलेला आहे की चाकण शहरासाठी आपण एकत्र यायचं आणि त्या भूमिकेतून मग नगराध्यक्ष पदासाठी सर्व पक्षांना त्यांना पाठिंबा देण्याचं ठरवलेलं आहे। आणि या संदर्भात अधिक बोलूयात। आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। हेमंत, काही दिवसांपूर्वीच सिंधुदुर्गमध्ये दोन्ही शिवसेना एकत्र येण्याची चर्चा होत होती, मात्र त्यावर उद्धव ठाकरेंनी नाराजी व्यक्त केलेली होती। मात्र आता चाकणमध्ये तसंच काहीसं दृश्य पाहायला मिळतंय, कारण दोन्ही शिवसेना एकत्र आल्यात, त्यामुळे ही युती आता ठाकरेंना मान्य असेल की नाही असा प्रश्न निर्माण झालाय। नक्कीच खेड आळंदी विधानसभेचे माजी आमदार सुरेश गोरे यांचं कोरोनामुळे निधन झालं होतं आणि त्यानंतर चाकण नगर परिषदेची ही पहिलीच निवडणूक आहे। त्यामुळे माजी आमदार स्वर्गीय सुरेश गोरे यांच्या पत्नी या निवडणुकीच्या रिंगणात आहे नगराध्यक्ष पदासाठी। आणि खेड आळंदी विधानसभेचा आपण जर विचार केला तर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये थेट लढत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे आमदार आता जे माजी आमदार आहेत दिलीप मोहिते यांच्या विरुद्ध बाबाजी काळे यांची थेट लढत होती। आणि स्थानिक राजकीय जर विचार केला तर बाबाजी काळे यांच्यासाठी त्या ठिकाणी सर्व पक्ष एकत्र झाले होते आणि दिलीप मोहितेंचा पराभव करण्यासाठी या ठिकाणी सर्वांनी काम केलं होतं आणि त्याच धर्तीवर आता कुठेतरी हे सर्व पक्ष एकत्र येऊन मनीषा गोरे यांना पाठिंबा दिल्याचं सध्या पाहायला मिळत आहे। नक्कीच हेमंत, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर ही सर्वात मोठी बातमी तुम्ही झी24 तासवर पाहू शकताय। चाकणमध्ये दोन्ही शिवसेनेची युती झालेली आहे। मनीषा गोरे यांनी उमेदवारी अर्ज भरलाय आणि हा उमेदवारी अर्ज भरताना दोन्ही शिवसेनेचे नेते या उमेदवारी अर्ज भरताना उपस्थित होते। तर राज्यात कुठेच न झालेली युती आता चाकणमध्ये पाहायला मिळाली। ठाकरे आणि शिंदेंची शिवसेना चाकणमध्ये एकत्र आलेली आहे। शिंदेंच्या शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मनीषा सुरेश गोरे यांचा अर्ज भरायला स्वतः ठाकरेंचे स्थानिक आमदार बाबाजी काळे आणि शिंदेंचे आमदार शरद सोनावणे हे उपस्थित होते। पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांच्याकडे आपण जाऊयात। हेमंत, चाकणमध्ये ही अशी युती पाहायला मिळते, त्याच्यामुळे आता खरं तर राजकारणामध्येच खळबळ उडालेली आहे। नक्कीच राजकीय एक ठिकाणी खळबळ झालेली पाहायला मिळते। आपण जर वरिष्ठ पातळीवरती विचार केला तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना असेल किंवा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना असेल, यांचे नेते एकमेकांवरती वारंवार टीका करत असतात आणि स्थानिक लेवलला जर अशा प्रकारे युती होत असेल तर त्यामुळे नक्कीच सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला। मात्र या ठिकाणी जर विचार केला तर स्थानिक पातळीवरती हा घेतला गेलेला निर्णय आहे। त्यामुळे याची कल्पना उद्धव ठाकरेंना आहे की नाही अद्याप स्पष्ट झालं नसलं तरी त्या संदर्भात या पुढच्या काळात काय चर्चा रंगतात आणि काय निर्णय घेतले जाते हे पाहणं सुद्धा महत्वाचं असणार आहे। उद्धव ठाकरे यांची पक्षाकडनं काय या ठिकाणी प्रतिक्रिया येते हे त्या काळात पाहणं महत्वाचं असणार आहे। हेमंत, बाबाजी काळे यांनी आपली भूमिका मांडलेली आहे की का आपण त्यावेळेस उपस्थित होतो, मात्र बाबाजी काळे यांची जरी ही भूमिका असली तरी स्थानिक पातळीवर इतर कार्यकर्त्यांची काही भूमिका आहे का वेगळी? नाही, स्थानिक पातळीवरती जर विचार केला तर खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात माजी आमदार दिलीप मोहिते विरुद्ध सर्वपक्षीय यापूर्वी संघर्ष पाहायला मिळालेला आहे। दिलीप मोहिते यांच्या पराभवासाठी सर्वपक्षीय यावेळी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एकवटले होते आणि त्याच धर्तीवरती आता कुठेतरी सुरेश गोरे जे माजी आमदार होते स्वर्गीय, त्यांच्या निधनानंतर ही पहिलीच निवडणूक होत आहे। त्यामुळे सर्वपक्षीय जे काय स्थानिक त्यांनी या ठिकाणी त्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलेला आहे। आणि चाकणचा जर विचार केला तर त्या ठिकाणी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे जे माजी आमदार दिलीप मोहिते यांचा पॅनल एका बाजूला आणि सर्वपक्षीय हे एका बाजूला एकवटले आहेत। त्यामुळे ही निवडणूक तशीच थेट एक सर्वपक्षीय विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाची पाहायला मिळणार आहे। हो, नक्कीच हेमंत, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।